6 एप्रिल 2025 पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झाला होता. हे ऑपरेशन करणारी हिरो म्हणजेच कर्नल सोफिया कुरेशी आहे. सोफियाने पाकिस्तानवर झालेल्या स्ट्राईकची माहिती शेअर केली. चला जाणून घेऊया की ऑपरेशन सिंदूरच्या हिरो सोफिया कुरेशी यांना नेमका किती पगार मिळतो आणि भारत सरकारकडून त्यांना अजून काय काय सुविधा दिल्या जातात आजच्या या व्हिडिओमध्ये. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांची झोप उडाली आहे. शेजारच्या देशात असलेल्या एकूण 9 दहशतवादी गटांवर हवाई हल्ला करण्यात आला. हा हल्ला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत करण्यात आला आहे. या ऑपरेशन दरम्यान लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी यांची महत्वाची भूमिका होती. सोफिया यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्या मूळच्या तिथल्याच आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करून 1999 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच ओटामधून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी लेफ्टनंट म्हणून लष्करात काम करण्यास सुरुवात केली. यापूर्वी त्यांनी ईशान्य भारतात पूर राहत कार्यांमध्येही महत्वाची भूमिका बजावली होती. जर त्यांच्या पगारांबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा दैनिक पगार 1,21,200 रुपये ते 2,12,400 रुपयांच्या दरम्यान आहे. याशिवाय भारत सरकारकडून त्यांना अनेक प्रकारचे भत्ते आणि फायदे दिले जातात. बेसिक पगाराशिवाय कर्नल सोफिया कुरेशी यांना महागाई भत्ता सुद्धा दिला जातो, जो सध्या सुरू असलेल्या महागाई भत्त्यावर अवलंबून असतो. याशिवाय त्यांना मिलिटरी सर्व्हिस पेमुळे दरमहा 15,500 रुपये दिले जातात. ही रक्कम ब्रिगेडियर रँक खालील सर्व अधिकाऱ्यांना मिळते. सर्व आर्मी कर्मचाऱ्यांना घरासाठी HRA दिला जातो. याशिवाय आर्मी व्यक्ती किती धोका असलेल्या भागात काम करत आहे यावरून फील्ड एरिया अलाउन्स दिला जातो. हे सहसा 10,500 रुपये ते 25,000 रुपये दरम्यान असते. याशिवाय 3,600 रुपये ते 7,200 रुपयेपर्यंत ट्रान्सपोर्ट अलाउन्स किंवा भत्ता दिला जातो. हे त्या ठिकाणांवर अवलंबून असते. तर मित्रांनो, ही होती माहिती ऑपरेशन सिंदूरच्या हिरो कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आणि त्यांच्या पगारांच्या माहिती संदर्भात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच रोचक विषयासह. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि माहितीमध्ये पुढे राहा.